नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच भयानक अशी गोष्ट पाहायला मिळणार आहे. कारण आरोही आणि अनघा दोघेही कर्जतला जायला निघालेले आहेत. त्या सुखरूप पोहोचतात, पण त्यानंतर एक अपशकुन घडतो. तो म्हणजे आरोहीच्या चोरोटीसाठी आणलेलं जे साहित्य आहे ते खाली पडतं आणि त्यातून कुंकवाचा करंड्यामधलं हळदी कुंकू सांडतं. आणि तेव्हा मात्र कांचनला खूप भीती वाटू लागलेली असते. कांचनचं हृदय हे धडधडू लागलेलं आहे, कारण आपली नाचसून ठीक आहे ना, आपलं पतवण ठीक आहे ना, अशी काळजी तिला वाटत आहे. आणि त्याचबरोबर आता एक मोठी दुःखद बातमी येणार आहे. ती म्हणजे अनघा आणि आरोही यांच्या गाडीचा अपघात झालेला आहे आणि त्यामध्ये अनघाला आणि आरोहीला लागलेला आहे. खरं तर अचानक आरोहीच्या पोटात दुखू लागल्यामुळं अनघा गाडी तिला सांभाळत असते आणि त्याच वेळेस हा अपघात घडतो. नक्की काय होतं? त्याचबरोबर संजना आणि त्याचबरोबर अनिरुद्ध, संजनाची पण कांचन आणि अरुंधती दोघीही वाट लावताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इकडे आरोही यशला म्हणत असते की माझी मैत्रीण जर्मनीवरून आलेली आहे, अगदी बालपणीची मैत्रीण आहे ती, आणि मला तिने भेटायला बोलवलेलं आहे. मग यश म्हणतो जा ना. तेव्हा आरोही म्हणते अरे ती कर्जतला आहे ना. यश म्हणतो मग. तेव्हा आरोही म्हणते की मला आजी नाही पाठवणार रे, तुला माहिती आहे ना यश. तेव्हा यश म्हणतो काळजी करू नकोस ग, पाठवेल आजी तुला, उगीच तू टेन्शन घेत असतेस. तेव्हा इकडे आरोही सांगू लागते तसं नाही रे, मग तू बघितलंस ना. तेव्हा यशला ती म्हणत असते तू चल ना माझ्यासोबत, तू आला ना तर आजी मला पाठवतील. परंतु यश म्हणत असतो की अगं आपल्याला उद्या नाही जमणार, 2 दिवसांनी गेलं तर चालेल का. पण आरोही म्हणत असते की नाही, ती परत जाणार आहे ना पुन्हा. तेव्हा यश म्हणतो मग माझ्याकडे एक भारी आयडिया आहे, तू आणि अनघा जा. तेव्हा आरोहीला खूप आनंद होतो. आरोही म्हणते काय खरंच. तेव्हा यश म्हणतो की हो. आणि आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आता तू काय कर माहिती आहे का, आईला पहिलं पटव. आईला पटवलंस ना मग आजी ऐकेल, मग आजीला समजावणं सोपं जाईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तिची काळजी घ्यायची आहे व्यवस्थित. तेव्हा आरोही म्हणते तिची म्हणजे. तेव्हा यश म्हणतो मला माहिती आहे, मुलगीच होणार आहे. आणि हे ऐकल्यानंतर खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि खूप मोठी गोष्ट असते ती म्हणजे काहीही झालं तरीही यश म्हणत असतो की आपल्याला मुलगीच हवी आहे आणि मुलगीच होणार आहे, हे सगळं यश बोलत असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा तिथे चालू असतात तेव्हा आरोही आणि यश दोघंही खूप खुश असतात. यश सांगत असतो की काळजी घ्यायची आहे, वेळच्या वेळी खायचं आहे, प्रवास व्यवस्थित करायचा आहे, अनघा छान ड्राईव्ह करते, मी अनघाला सांगेल सगळ्या गोष्टी, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की यश खुश झालेला आहे, कारण आता आरोही बरोबर अनघा जायला तयार होईल याची त्याला खात्री असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अनिरुद्ध आणि संजना घरी आलेले असतात आणि संजना अनिरुद्धला म्हणत असते काय हे रोज आपण हे सगळं घेऊन जायचं आणि भिकाऱ्यासारखं भीक मागायचं, लोक आपल्याकडे असे पाहत आहेत की जणू काही आपण कोणाचा तरी खून करून आलेलो आहोत, हे सगळं बोललेलं चालू असतं. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो बास ना, काय बोलशील, तोंडाला येईल ते प्रत्येक वेळेस तू बोलत असते, कळतंय का तुला हे सगळं. अनिरुद्ध तिला म्हणत असतो तुला ना, तू बोलत असते ना तेव्हा तुला तोंडाला आवरच नसतो, हे सगळं तिला सांगत असतो. तेव्हा इकडे संजना मात्र म्हणत असते की खून करून जर गेलो असतो ना तरी बरं झालं असतं, कारण हे जे लोकांच्या नजरा आहेत ना त्यात जास्त त्रास देऊ लागलेले आहेत, असं तिचं म्हणणं असतं. त्यावेळेस अनिरुद्ध म्हणतो की मला ना काळजी वाटायला लागली आहे. तेव्हा संजना म्हणते हो, मला तर नोकरीची पण आणि पैशाची पण, कारण जर आपल्याकडचे आहेत ते पैसे संपले तर अवघड होणार आहे. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की तुलाच बाहेरचं खायचं असतं, तुला घरातलं खायची इच्छा नसते ना, म्हणून हे सगळं करावं लागतं. तेव्हा संजना म्हणते म्हणजे आपल्या घरात जेवण बनतं का आपल्यासाठी. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो हो बनतं, कारण पहिल्यापासून आपल्या घरामध्ये 4 माणसांचं जास्तीचं जेवण बनलेलं असतं आणि 4 माणसांसाठी पुरेल असं जेवण घरामध्ये शिल्लक असतं, कारण अरुंधती ही अन्नपूर्णा आहे एवढं लक्षात ठेव. तेव्हा मात्र संजना म्हणत असते हो बरोबर आहे, तुझी अरुंधती अन्नपूर्णाच आहे रे, पण आपल्या घरामध्ये आपल्याला जी वागणूक दिली जाते त्याचं काय. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की काय चुकीची वागणूक दिली जाते आता. तेव्हा इकडे संजनाचं असं म्हणणं असतं की
आपण असतानाही आपल्याशी नीट बोललं जात नाही, आपल्याला इग्नोर केलं जातं. आणि तेवढ्यातच तिथे सगळेजण बाहेर आलेले असतात. अरुंधती, कांचन, त्याचबरोबर अनघा, आरोही. आणि कांचन म्हणत असते की मी नाही पाठवणार कोणाला, अजिबात नाही. कर्जत म्हणजे खूप लांब आहे, मी अजिबात जाऊ देणार नाही. आणि या तिघीजणी मात्र कांचनला समजवत असतात, कांचनला म्हणत असतात की तसं काही नाही आहे, मी नीट घेऊन जाईल. इकडे अनघा म्हणत असते की तुमच्या नातसूनीला मी व्यवस्थित घेऊन जाईल, असं अनघा समजवत असते. परंतु इकडे आता आपल्याला पाहायला मिळतं की अनघाला कांचन म्हणत असते सगळं मला मान्य आहे, पण कुठेही बाहेर जायचं नाही. आणि हिचा धसमुसळेपणा बघितला ना, नक्की काय चाललेलं असतं ते. ती अजून लहान आहे ना, तिच्या लक्षात येत नाहीत गोष्टी, हे सगळं चालू असतं. आणि त्याचबरोबर इकडे अरुंधती म्हणत असते की अहो आई, अनघा चालवते ना व्यवस्थित गाडी, घेऊन जाईल ती. अनघा म्हणत असते की आजी, मी तुम्हाला किती वेळा घेऊन गेले बाहेर, सांगा बरं, कधी काय प्रॉब्लेम झाला आहे का, मी चालवते ना, सावकाश जाते. आणि मग आरोही आणि अनघाला अरुंधतीच्या सांगण्यावरून आता कांचन तयार होते पाठवण्यासाठी. आणि त्याचवेळी कांचन हो म्हटली की आरोही उड्या मारायला सुरुवात करते. आणि आरोहीला कांचन म्हणत असते बघितलं ना हिचा धसमुसळेपणा कसा आहे ते, म्हणूनच मी हिला कुठं पाठवत नव्हते, कळलं ना आता. आणि तेव्हा मात्र इकडे अनघा म्हणते की हे बघा आजी, मी तुम्हाला आत्ता सांगते, हिने जर असाच धसमुसळेपणा परत केला तर मी हिला निम्म्या रस्त्यातून माघारी घेऊन येईल, असं अनघाने सांगितल्यामुळं कांचन म्हणते की ठीक आहे, आता कुठे मला पटलेलं आहे की तू तिला व्यवस्थित घेऊन जाशील. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अनघाने तर सांगितलेलं आहे की हिने काही धसमुसळेपणा केला तर मी हिला निम्म्यातून घेऊन येणार आहे. म्हणून कांचन या गोष्टींसाठी तयार झालेली असते. आणि कांचनला ह्या सर्व गोष्टी पटलेल्या असतात. कांचन म्हणत असते की ठीक आहे, आणि कांचनने आता परवानगी दिलेली असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे संजना, अनिरुद्ध सर्वजण तिथं बसलेले असतात. पण ह्या चौघींचं मात्र त्यांच्याकडे इग्नोरच चालू असतं की ते चौघी पण त्यांना अजिबात काही बोलत नाहीत. ह्यांचं मस्त मजेत चाललेलं असतं. अरुंधती सांगत असते की हे बघ, काहीही झालं तरीही आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे, बाहेरचं काहीही खायचं नाही, बाहेरच्या कोणत्याही गोष्टी खायच्या नाहीत. त्याचबरोबर घरातून जो डबा दिलेला आहे तोच खायचा आहे, सावकाश जायचं आहे, सावकाश यायचं आहे. त्याचबरोबर कांचन सांगत राहते की मला कंटिन्यू फोन करून सगळ्या गोष्टी सांगत राहायच्या आहेत. तेव्हा आरोही म्हणते मी तुम्हाला 15-15 मिनिटाला जी कॉल करून अपडेट देत राहील. अनघाही सांगत असते की हो मी आहे, मी घेईल तिची व्यवस्थित काळजी, असं अनघाही समजून सांगत आहे. आणि त्याचबरोबर अनघाही म्हणत आहे की आजी मी आहे, तुम्ही नका काळजी करू, मी तिला व्यवस्थित घेऊन जाईल आणि व्यवस्थित पुन्हा घेऊन येईल. त्याचबरोबर कांचनचं असं म्हणणं असतं की सकाळी निघायचं आहे आणि संध्याकाळी लवकर माघारी यायचं आहे, अंधार करायचा नाही. काहीही झालं तरीही कोणाला काहीही सांगायचं नाही, हे सगळं चालू असतं. आणि कांचन तिच्या ज्या इन्स्ट्रक्शन आहेत त्या सगळ्या इन्स्ट्रक्शन देत असते आणि सांगत असते की सगळं जे काय आहे ते व्यवस्थितच झालं पाहिजे आणि दंगामस्ती करायची नाही, जास्त तिथं उड्या मारायच्या नाहीत, हे सगळं ती बोलत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की अनिरुद्ध आणि संजना तिथं असतात. कांचन म्हणत असते की चल अरुंधती, अगं जरा ते विरजन लावायचं आहे. आणि त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेव की ते विरजनाचं भांडं आहे ना ते बदललं पाहिजे, नाहीतर मग विरजनाला वास येतो. आणि त्याचबरोबर एक आणखी महत्त्वाची गोष्ट होते ते म्हणजे दही पण चांगलं लागत नाही. तेव्हा संजना म्हणू लागते की इकडे लक्षात ठेव की बघितलं ना किती आपल्यालाच ते हे करत आहेत ते. त्याचबरोबर हे दाखवून दिलं की बघ ते आपल्याला या घरामध्ये समजतही नाहीत की आपण त्यांच्यातले आहोत. दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे यश बाहेरून आलेलं असतं, गाडी व्यवस्थित तयार करून तो घेऊन आलेला असतो. आणि तेव्हा मात्र तिथे संजना म्हणत असते बघितलं ना, म्हणजे सगळं माघारी पाठवलं पण गाडी काही माघारी दिलेली नाही अरुंधतीने सुलेखाताईंना. तेव्हा यश ते बोलणं ऐकतो आणि म्हणू लागतो की कसं आहे माहिती आहे का, गाडी ही आईनं माघारीच दिलेली होती, पण सुलेखाताईच म्हणाल्या की आत्ता आप्पा आणि आजीची तब्येत बिघडत चाललेली असते, त्यांचं वय झालेलं आहे, म्हणून त्यांनी ती गाडी पुन्हा पाठवलेली आहे आणि त्यांच्यासाठी पाठवलेली आहे, हे स्पष्टपणे यश सांगत असतो. त्यानंतर यश आलेलं असतो. अनघा, आरोही, त्याचबरोबर कांचन आणि अरुंधती सगळेजण बाहेर आलेले असतात आणि त्यांचं बोलणं चालू असतं. अरुंधती त्याचबरोबर कांचन आरोहीला इन्स्ट्रक्शन देत असतात, तिला सांगत असतात की एक गोष्ट लक्षात ठेव, स्वतःची काळजी घ्यायची आहे, सावकाश गाडी चालवायची आहे,
संध्याकाळी अंधार पडायच्या आधी दोघींनी निघायचं आहे, सावकाश जायचं आहे, सावकाश यायचं आहे, मला फोन करून सांगत राहायचं आहे, मला सगळ्या गोष्टींची अपडेट द्यायची आहे. यशही आरोहीला सांगत असतो की बाळाची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे आणि दगदग करायची नाही. हे सगळ्या इन्स्ट्रक्शन दिलेले असतात आणि त्यांना दोघींनाही सांगितलेलं असतं की गाडी सावकाश चालवायची आहे, रस्त्यात कुठेही गाडी थांबवायची नाही, टाकी फुल केलेली आहे. अनघा पण हे म्हणत असते की हो नक्की यश, मी तुझ्या बायकोला व्यवस्थित घेऊन जाईल आणि व्यवस्थित घेऊन येईल असं अनघाही सांगत असते. अनिरुद्ध त्याचबरोबर संजना तिथे चहा पीत बसलेले असतात आणि मग हे सगळे हे दोघीजणी निघालेले असतात. कांचन आणि अरुंधतीने भरपूर सारे इन्स्ट्रक्शन दिलेले असतात आणि कांचन तिथून वळतच असते आणि तेवढ्यातच संजना येऊन कांचनला धडकते. ज्या क्षणी संजना कांचनला धडकते त्या क्षणी संजनाच्या हातात असलेल्या चहाचा कप खाली पडतो आणि काच फुटते. संजनाला पण धक्का बसलेला असतो. यामध्ये संजनाची बिचारीची काहीही चूक नसते. कांचन आणि संजना एकमेकींची धडक झालेली असते आणि त्यामध्ये तो कप खाली पडलेला असतो आणि मग यश सर्वजण पाहू लागतात. कांचन म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव यश, आत्ताच्या आत्ता त्या दोघींना थांबव, त्यांना जाऊ देऊ नकोस, त्यांना थांबव असं सांगायला सुरुवात करत असते. आणि इकडे यश म्हणत असतो अगं आजी असं काही नसतं. तेव्हा कांचन म्हणत असते अरे काच फुटली, अपशकुन झालाय, तुझ्या लक्षात येते का असं म्हणत थांबवलेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे संजना त्याचबरोबर अनिरुद्ध तिथं असतात. संजना म्हणत असते बरोबर आहे, काच फुटलेली आहे आणि अपशकुन झालेलं आहे. अरुंधती त्याचबरोबर यश सांगू लागतात की असं काही नसतं, त्यांना काही होणार नाही, त्या व्यवस्थित जातील आणि व्यवस्थित येतील, आजी तू अजिबात काळजी करू नको, हे कांचन बोलत असते. तेव्हा यश म्हणत असतो की आजी अगं टेन्शन घेऊ नकोस, अनघा व्यवस्थित गाडी चालवते, माहिती आहे ना तुला, एवढं लक्षात ठेव असं बोललं चालू असतं. आणि त्याचबरोबर इकडे अरुंधती कांचनला समजावत असते की काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होणार आहे आणि त्याचबरोबर तुम्ही बिनधास्त राहा, हे सगळं चालू असतं. त्याचबरोबर संजना मात्र भीती घालत असते, म्हणत असते बरोबर आहे, कप तर पडलेला आहे आणि हे सगळं असं झालेलं आहे. अनिरुद्ध मात्र शांतपणे हे जे काही चालू आहे ते पाहत असतो आणि तो विचार करत असतो की नक्की काय घडलेलं आहे, हे सगळं कशा पद्धतीनं घडतंय, या गोष्टींचा विचार अनिरुद्धही करत असतो. त्याचबरोबर अरुंधती कांचन या दोघींनाही जरा भीती वाटत असते की नक्की काय होणार आहे, हे कशा पद्धतीनं घडत आहे, काय झालेलं आहे, हे सगळं चालू असतं. संजना मात्र त्यांना दोघींना भीती घालत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधती त्याचबरोबर यश कांचनची समजूत घालतात आणि आत निघून जातात. त्यानंतर अरुंधती आवरत असते, कांचन तिथं आलेले असते. कांचन म्हणत असते की त्या दोघी पोहोचल्या असतील ना गं, अजून त्यांचा फोन आलेला नाही, हे कांचन बोलत असते. अरुंधती म्हणत असते की आई काळजी करू नका, सगळं व्यवस्थित असणार आहे आणि नका काळजी करू असं अरुंधती कांचनला समजवत असते. तिला म्हणत असते की आई बिंदास्त राहा, तुम्ही येईल त्यांचा फोन, हे बोलत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की कांचन म्हणत असते की मला ना कळतच नाही आहे, त्यांचा दोघींचा फोन यायला पाहिजे होता. तेवढ्यात यश तिथं आलेला असतो आणि यश फोनवरती बोलत असतो आणि यश म्हणत असतो की बघ ना अगं, आज मला वाटलेलं की माझं काम आहे आणि ते सिंगर मला भेटणार होते ना, त्यासाठीच मी जाणार होतो, पण बघितलं ना हे सगळं काय झालेलं आहे, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर इकडे कांचन मात्र हे सांगत असते की काही झालं तरी आता बघितलं ना हा कसा आहे, ते याला ना बायकोची आठवण येते ना. तेव्हा यश म्हणतो की आप्पा गावी गेले की तुला कशी आठवण येते ना आप्पांची, तू पण मिसच करत असते ना आप्पांना, हे सगळं चालू असतं. आणि तेव्हा मात्र इकडे अनघा आणि आरोही दोघीही पोचलेले असतात. तेवढ्यात यशने फोन केलेला असतो आणि यश हा फोनवरती बोलत असतो आणि यश म्हणत असतो की अगं मी यायला पाहिजे होतं, आणि मग आजींना सांग असं म्हटल्यानंतर यश म्हणतो की थांब, इथेच आहे आजी, मी देतोय आजीकडे फोन असं म्हणत यश आजीला फोन देत असतो आणि म्हणत असतो की हे बघ आजी बोल तू, आणि मग फोन दिलेला असतो. आणि आरोही म्हणत असते की हो आजी, आम्ही व्यवस्थित पोहोचलेलो आहे, काळजी करायची काहीही गरज नाही, आम्ही बिनधास्त आहोत असं आजीला सांगत असतात. त्याचबरोबर आजीला म्हणत असतात की आहे आम्ही निवांत, आणि यश पण म्हणत असतो की काळजी करू नको आणि बिनधास्त राहा आणि काही लागलं तर लगेच कळव असे यश सांगत असतो. आणि इकडे कांचन लगेचच तो फोन ठेवून देते. यश म्हणतो काय लगेच फोन ठेवलास, तेव्हा यशला कांचन म्हणत असते हो ठेवला ना, एवढं काय त्यात,
एवढं काय बोलायचं होतं तुला, असं म्हणत असतो. आणि त्याचबरोबर इकडे कांचन म्हणत असते की काहीही झालं तरीही बघितलं ना याचं कसं चालू असतं ते, हा आपल्याला बोलत असतो पण याच्या डोक्यात मात्र काय सुरू असतं हे मात्र कळत नसतं. इकडं अनघा आणि आरोही दोघीही पोचलेले असतात. अनघा आरोहीच्या मैत्रिणींना भेटत असते. रुचा नावाची जी मैत्रीण असते ती जर्मनीला असते, तिथे तिला ॲडॉप्ट केलेलं असतं आणि त्यानंतर ती तिकडे शिफ्ट झालेली असते. मग आरोही भेटते आणि आरोही सांगू लागते की खरंच मी खूप नशीबवान आहे आणि खरंच तूही खूप नशीबवान आहे असं आरोही म्हणत असते. सगळेजण म्हणत असतात की आरोही तुझा नवरा पण खूप छान आहे गं असं आम्ही ऐकलेलं आहे. तेव्हा आरोही म्हणते की हो खरंच मी खूप नशीबवान आहे, मला लहानपणापासून मोठी फॅमिली हवी होती आणि मला जॉईंट फॅमिलीत राहायचं होतं आणि माझं ते स्वप्न त्या घरामध्ये मी गेल्यानंतर पूर्ण झालेलं आहे आणि फायनली मला ते मिळालेलं आहे. मला जे हवं होतं ते माझ्या फॅमिलीकडून मला मिळालेलं आहे. मला सगळी नाती मिळालेली आहेत. माझं कुटुंब हे माझी ताकद आहे. माझ्या कुटुंबाने मला भरपूर सुख दिलेलं आहे. मी ज्याच्यावर प्रेम केलेलं होतं तो मला अर्ध्या रस्त्यात सोडून गेला, पण त्यावेळेस मला भेटला तो यश आणि जो माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आणि माझ्यावर त्याने जीवापाड प्रेम केलं. हे सगळेजण बोलत असतात आणि आरोही सगळ्यांना सांगत असते की तिच्या घरचे तिच्यासाठी किती चांगले आहेत आणि आरोही किती खुश आहे हे सगळं बोलणं चालू असतं. इकडे कांचन आणि अरुंधती बोलत असतात. कांचन म्हणत असते की आता लवकरच आपल्याला तयारी केली पाहिजे, कारण काहीही झालं तरीही आता उद्याच आपल्याला चोरोटी भरायची आहे. आज त्या परत येतील आणि उद्या चोरोटी भरूया, हे सगळं कांचनचं बोलणं चालू असतं. अरुंधती पण म्हणते हो सगळं साहित्य आणलेलं आहे, मी सगळं व्यवस्थित ठेवून घेते, त्यामुळं काही काळजी करू नका आई, असं ती सांगत असते. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की कांचनचं हे सगळं बोलणं चालू असतं आणि कांचन म्हणत असते की ह्या पोरींना लवकर यायला सांगितलेलं आहे, अजून निघाले आहेत का नाहीत काय माहिती, नक्की त्या कधी निघणार आहेत काहीच कळत नाही, हे बोलणं चालू असतं. आणि इकडे ह्या सगळ्या जणी खूप खुश झालेल्या असतात, इतक्या दिवसानंतर भेटलेल्या असतात आणि त्या रुचाला म्हणत असतात की इथून पुढे तू येत जा ना असंच भेटायला, खूप बरं वाटेल ना, हे सगळं त्यांचं चालू असतं. आणि इकडे अरुंधती म्हणत असते हो आई निघतील, मी हे सगळं ओठीचं सामान आहे ते व्यवस्थित ठेवून देते, सगळं एकत्र ठेवते. कांचन म्हणत असते अगं मिठाई राहिली ना, तेव्हा अरुंधती म्हणते आपण उद्या आणूया ना, मी ती ऑर्डर देऊन ठेवलेली आहे, नेहमी आपण ज्या पद्धतीनं करतो ना त्याच पद्धतीनं केलेलं आहे. तेव्हा कांचन म्हणते की ठीक आहे मग मिठाई उद्या आणूया. आणि जाताना कांचन म्हणते की हे सगळं आत नेऊन ठेव आणि अरुंधती ते सगळं साहित्य आत घेऊन चाललेली असते. आणि जाताना संजना तिला धडकते आणि ते साहित्य खाली सांडतं आणि त्याचबरोबर नेमका त्यातला कुंकवाचा करंड खाली पडतो. आणि कांचन इकडे संजनावर ओरडायला सुरुवात करते, तुला दिसून चालता येत नाही आहे का, बघून चालता येत नाही आहे, सकाळी पण तेच केलेलं आहे, आत्ताही तू तेच केलेलं आहे आणि हे सगळं तुझं काय चाललेलं आहे, हे ती बोलत असते. तेव्हा कांचन ओरडत असते, म्हणत असते तुला कळत नाही का काय चाललंय तुझं, नक्की लक्ष देऊन चालत जा ना, जरा लक्ष देऊन बघत जा, नक्की लक्ष देत जा, असं ती बोलत असते. तेव्हा संजना म्हणते मला काय ओरडताय तुम्ही, मी काय केलेलं आहे, चूक तर तिची पण आहे ना, हे सगळं ती बोलत असते. ती पण धडकली मला येऊन. कांचनला अरुंधती म्हणते आई राहू द्या शांत व्हा, मी घेते हे सगळं साफ करून. तेव्हा कांचन म्हणू लागते असं काय झालं तर माझा जीव घाबरा होतो गं, माझ्या लक्षात येत नाही आहेत गोष्टी, हे असं का होतंय सकाळपासून, सकाळी काच फुटली आता हे सांडलेलं आहे. आणि त्यानंतर आता अनघाचा फोन आलेला असतो आणि अनघा फोनवरती म्हणत असते की आजी असं असं झालेलं आहे, म्हणजे बोलत बोलत आरोहीने सगळ्यांना सांगितलेलं आहे, कारण आरोहीची मैत्रीण म्हणालेली असते की तुझ्या नवऱ्याला घेऊन ये, मी तुम्हाला पूर्ण जर्मनी फिरवेल. आणि त्यावेळेस आरोही म्हणालेली असते मी आत्ता नाही येऊ शकत, मी नंतर दोघं नाही तर आम्ही तिघंजण येणार आहोत. आणि आरोहीने हे सगळ्यांना सांगितलेलं असतं आणि त्यामुळं कांचन खूप चिडलेली असते. कांचन म्हणत असते मी सांगितलं होतं ना कोणाला काहीही सांगायचं नाही, अजून चोरोटी भरायची आहे. तेव्हा अनघा म्हणते की आजी माफ करा, अहो कसं झालं माहिती आहे का, तिच्या मैत्रिणींना इकडे खूपच छान वाटत होतं आणि त्याचबरोबर म्हणूनच आरोहीने हे घाईत सांगून टाकलेलं आहे. आता ह्या दोघीजणी निघालेल्या असतात आणि आरोही म्हणत असते की माझ्यासारखंच त्यांनाही छान असं कुटुंब, छान असा जोडीदार मिळाला पाहिजे. तेव्हा अनघा म्हणत असते हो नक्की मिळणार त्यांनाही तुझ्यासारखा, मी तशी देवाकडे प्रार्थना करेल. अनघा गाडी चालवत असते आणि अचानक आरोहीच्या पोटात दुखायला सुरुवात होती. अनघा म्हणत असते काय झालं आरोही, काय झालं आरोही, ती विचारत असते आणि आरोही मात्र जोरात किंचाळत असते. आणि तेवढ्यातच समोरून एक जोरदार गाडी येते
आणि ती आरोही आणि अनघाला धडकते आणि तेवढ्यातच अनघा आणि आरोही दोघीही तिथे त्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे. आरोही जोरात किंचाळलेली आहे आणि आता नक्की आरोहीचं बाळ सुखरूप तर असेल ना, यश आरोहीच्या बाळाला काही झालं नसेल ना, हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. नक्कीच आरोहीचं बाळ सुखरूप असणार आहे. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा. कारण अनघाने ड्राईव्ह तर गाडी व्यवस्थित केलेली होती, पण आता नशीब कसं साथ देतं हे आपल्याला पुढे पाहायला मिळेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.